अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद मागितलं होतं त्यावेळेला जर कदाचित बीजेपी विचार केला असता आणि मी सांगत होतो की 3 वर्ष मुख्यमंत्री पद देवेंद्र आपण आणि 2 वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला द्या, तर तो माझा प्रस्ताव जर ऐकला असता तर हे सगळं घडलं नसतं की आता जे सगळं घडलेलं आहे. उद्धवजीनेच आमच्या सोबत राहायला पाहिजे होतं आणि बीजेपीने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला पाहिजे होता. तो काही तेवढ्याला करण्यात आला नाही. त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. उद्धवजी जर आमच्या सोबत राहिले असते तर धनुष्यबाण त्यांच्या हातात राहिलं असतं. त्यांनी मुख्यमंत्री पद त्यांना 2.5 वर्ष तिकडे मिळालं, शिवसेनेला ते 2.5 वर्ष मिळालं आणि दुसऱ्या शिवसेनेलाही 2.5 वर्ष मिळालं. त्यामुळे 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेना राहिलेला आहे. त्यामुळे 2.5 वर्षाचं मान्य केलं तर बीजेपीने तर बीजेपीला फायदा झाला असता. ठीक आहे, तो त्याच्यावरचा विषय आहे. पण आमची महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती भक्कम आहे आणि लोकसभेमध्ये ज्या कारणामुळे आम्हाला अपयश आलेला आहे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आता या निवडणुकीला सामोरं जाताना सर्व जाती जमातींना सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक चांगली जिंकू आणि आम्हाला अत्यंत चांगल्या जागा मिळतील आणि सरकार आमचं स्थापन होईल अशी आमची अपेक्षा आहे. एक तरी रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबत आहे, देश पातळीवर एनडीए सोबत आहे आणि लोकसभेमध्ये आम्हाला प्रचंड अपयश मिळालं. आम्हाला 40 पर्यंत 40-42 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. पण विरोधकांनी मात्र अत्यंत ब्लॅकमेलिंग असा प्रचार केला. याचा अर्थ लोकशाही धोक्यात आणि या देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये कधी येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे संविधान बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही. पण अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवून मतं घेण्याचा प्रयत्न लोकसभेत झाला. पण विधानसभेमध्ये त्यांचा डाव आम्ही उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही. झाला युती म्हणायची, पण आरपीआय आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द प्रयोग करण्यात आला आणि आता थोडीशी अडचणी दिसते की नवीन मित्र बीजेपी सोबत आल्यामुळं एकनाथ शिंदे 50 आमदारांना घेऊन आले, अजितदादा पवार 20 आमदारांना घेऊन आले. त्यांचे पक्ष मोठे पक्ष आहे. माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत पण ते कमळ शिंपलवर निवडून आले होते. मला 5 जागा दिल्या होत्या, त्यामधले 2 निवडून आलेले आहेत. पण आमच्या पक्षाला तेवढी संधी दिली जात नाहीये. पण आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आरपीआयच्या काही भरमसाठ मागणी नाही, पण 10 ते 12 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि कोकणामध्ये आपल्याला एखादी जागा तरी द्यावी, ज्या जागा मागणार नाही. कुठली जागा द्यावी त्याचा विचार आमच्या महाविद्यालय नेत्यांनी करावा आणि आम्हाला बीजेपीच्या कोट्यामध्ये न टाकता आमचा पक्ष इंडिपेंडंट आहे आणि त्यामुळं आम्ही महायुती सोबत आहोत आणि दलितांची मतं जी आहेत ती जरी कमी मत असली तरी बॅलेन्सिंग मत आहे. त्यामुळं आम्हाला एक विधानसभेमध्ये 10 ते 12 जागा मिळाव्यात. सरकार आलं तर आपल्याला 1-2 मंत्रिपद मिळावी, काही महामंडळाची अध्यक्ष मिळावी अशी आपली मागणी आहे. कार्यकर्ते म्हणतात त्यांची भावना बरोबर आहे की आरपीआय हा त्यांच्यासोबत आहे, पण कदाचित त्यांची अडचण ही दिसते की 3च पक्षाचे मंत्री हे त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यामुळे आता आरपीआयचं नाव घेतलं तर पुन्हा महादेव जानकर आहे, विनय बोरे आहे, त्यानंतर सदाभाऊ खोत आहे, अनेक इतर मित्र आपले विनायक मेटेंची पार्टी आहे, अशा पार्ट्या सोबत आहे. पण मला असं वाटतं की आरपीआयचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपला समाज आपल्या पाठीशी आहे आणि समाजाची मतं आपल्याला मिळवायची असतील, बौद्ध आणि आंबेडकरी मतं मिळवायची असतील तर रिपब्लिकन पक्षाला डावलून चालणार नाही. रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं एकदा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आणि यांना विधानसभेमध्ये जर आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. जागा मिळतील, 10-12 जागा मिळवत आम्ही सांगितलेलं आहे. त्यामध्ये काही जागा थोड्या कमी झाल्या तर आम्हाला एमएलसी मिळावी, एखादी मंत्रिपद मिळावं ही आमची मागणी असते. त्यामुळे किती जागा सुटतील
तिघांच्या ह्याच्यातून काय उरलेलं सुटलेलं असेल ते आम्हाला कळेल. लोकांना नाही आता राज ठाकरे आले त्यांचं सर्वांनी आम्ही स्वागतच केलेलं होतं. पण ज्या धामधुमीमध्ये राज ठाकरेंना आपण घेतलंय की त्यामुळं काय मदत मिळाली असतील पण काय फारसा फायदा झाला नाही. माझं मत असं होतं की राज ठाकरेंना घेऊ नये. राज ठाकरेंच्यामुळं जे उत्तर भारतीय मत आहेत, साऊथ इंडियन मत आहेत नाराज होती. त्यामुळं त्यांना घेऊन याचं माझं मत होतं. फारसा फायदा होणार नाहीये. पण त्यांना घेतलं चांगली गोष्ट आहे. आणि आता राज ठाकरे स्वतःच्या बळावर सगळ्या जागा लढतात, चांगली गोष्ट आहे. त्यांची ताकद त्यांना आजमावण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. नरेंद्र मोदी यांचं एक म्हणणं असं आहे की आपल्याला जर पैसा वाचवायचा असेल आणि तो पैसा देशाच्या डेव्हलपमेंटला खर्च करायचा असेल तर एकाच वेळेला इलेक्शन झाले तर लोकांचा त्रास वाचते आणि पैसा आपल्याला तो कमी पडेल. म्हणजे आपल्या देशाच्या विकासाला पैसा वापरता येईल. म्हणून वन नेशन वन इलेक्शन साठी आदरणीय रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिलेला आहे. वन नेशन वन इलेक्शन मुळे देशाचा फायदा होणार आहे, लोकांचा वेळ वाचणार आहे. आणि म्हणून माझ्या पक्षाचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णपणे पाठिंबा आहे. भाजपमध्ये शरद पवारांच्याकडे काही लोक जात आहेत कारण त्यांना इकडे तिकीट मिळणार नाही म्हणून तिकडे जात आहे. त्यामुळे तिकडं लगेच काय फार सत्तांतर होईल अशी परिस्थिती नाही. आम्ही अत्यंत बारकाईने त्याचा अभ्यास करतो आणि मागच्या वेळेला आलेलं अपयश जे आहे ते अपयश लक्षामध्ये ठेवू आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि आम्ही सगळे एकत्रितपणे महायुती इलेक्शन लढणार आहोत. त्यामुळे शरद पवारांकडे किती लोक जरी गेले जसं आता आपले कागदचे काय नव्हते ते गाडगे गेले कारण मुस्लिमांनी त्यांचा वाद अनेक वर्षापासूनचा आहे आणि आता मुस्लिम आल्यामुळे इकडं त्यांना काही तिकीट मिळणार नव्हतं. त्यामुळे ते पवार साहेबांकडे गेलेले आहे. ते आता हर्षवर्धन पाटील हे सुद्धा विचार करतात ते काही केलं तसं नाही आहे. जर त्यांना एमएलसी वगैरे मिळाली तर ते जाणार नाही. त्यांना वाटतंय की तिथे सिटिंग जो आमदार आहे ते आमदार आहे ते आपल्या अजितदादा पवार गटाचे आहे. त्यांना ते तिकीट मिळालं तर ते जाणार नाही. ते गेले नाही तर ते दुसरे जातील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.